आजचा दिवस खूप सारा धावपळीचा होता. मला वेळ कमी पडत होता. इतकी सारी कामं माझ्या मागे होती. तर चला आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. कसं असतं ना, एखादा दिवस इतका बिझी जातो ना आपला की स्वतःला जेवायला सुद्धा टाइम हा मिळत नाही. काल असंच काही झालेलं. इथे वाजलेले होते जवळपास 10:30 पावणे 11 आणि मला जायचं होतं बँकेत. कारण 2-3 बँकांमध्ये जायचं होतं. नंतर कामही खूप होती आणि त्यातल्या त्यात म्हणजे माझ्या परमला लागलेल्या आहे ख्रिसमसच्या सुट्ट्या. त्यामुळे त्याचं मध्ये मध्ये करणं खूप सारं होतंय. जिथं मला कामाला 5 मिनिटं लागायची तिथं 10 मिनिटं तर कशी निघून जात आहेत. तर असंच काही माझं कालचं रुटीन होतं. मी स्वतः रेडी होऊन घेतलं फटाफट. त्यानंतर मला करायचं होतं परमला रेडी. आणि परमला रेडी करणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो. आणि जेव्हा मी रेडी होत असते ना तेव्हा त्याच्या हातात काही ना काही असं भेटतंच. त्यामुळे मला तेही लगेच उचलून जागेवर ठेवावं लागतं. नाहीतर त्याचे 12 वाजले समजूनच जा. असा काही माझा परम आहे. बघा आता मी इथे रेडी होते तरी त्याचं चाललेलं होतं मी गणपती बाप्पा बनतो, मी ते हे बनतो. मग मी त्याच्यासाठी काढणार होती कपडे. पण त्याआधी मी म्हटलं त्याला पहिले फ्रेश करते थोडंसं, कारण सर्दीमुळे त्याचं थोडं नाक जाम होतं. त्यामुळे मी त्याला काल काही आंघोळ घालणार नव्हती. मग मी त्याला घेतलं आणि मस्त असं फ्रेश करायला. आणि प्रत्येक ठिकाणी काम हे त्यालाच करायचं असतं ना, हे खूप मोठी चीज आहे बरं का. त्यालाही करू द्यायचं आणि नंतर आपणही करायचं. म्हणजे कठीण आहे हे. लहान मुलांचं आवरणं म्हणजे ना एखादा टास्क असतो की जो कंप्लीट झाला असं वाटतं. म्हणजे असं वाटतं की आपण जिंकलो, की यांना आपण रेडी केलं असं काही आहे. म्हणजे म्हणतात की मुलींचेच नखरे असतात, तर मुलींचे नाही, मुलांचे पण काही अजिबात कमी नखरे नाही आहेत बरं का. मी त्याला येलो कलरचा शर्ट काढला. तो घालायचा असं नव्हता. त्याचं चाललेलं होतं की मला घरातलेच कपडे घाल आणि मी तुमच्यासोबत बाहेर येणार नाही, मला माईकडे सोड. माई म्हणजे त्याची मावशी. इथं त्याची हीच बडबड चाललेली होती की मला घरातले कपडे घालून दे, मी तिच्याकडे थांबेल आणि मग तू काम कर आणि मला घ्यायला ये. इतका हुशार आहे ना तो की म्हणजे त्याला असं मावशीचं घर इतकं आवडतं की तिच्याच घरी त्याला थांबावंसं वाटत असतं. मग तोच विचार मी पण केला की म्हटलं याला एवढ्या उन्हात फिरवण्यापेक्षा आपण त्याला तिथेच ठेवूया. कारण होतं कसं आहे, सकाळी खूप सारी थंडी असते आणि दुपारी इतकं ऊन लागतं ना बाहेर की म्हणजे आमच्याकडे तरी तसंच वातावरण आहे. म्हणजे उन्हात गेलं तर ऊन लागतंय, सावलीत आली तर थंडी वाजते. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि ते माझं परम मी की त्याला त्याची कॅप सोडून त्याच्या पप्पाचीच कॅप ही खूप आवडत असते. त्यानंतर त्याला मावशीकडे सोडल्यावर आली मी माझ्या बँकेत. माझ्या बँकेत काही कामं होती ती केली. त्यानंतर निघालो आम्ही आहुंच्या बँकेत जायला. कारण आम्ही एवढं बँक का करतोय किंवा इतकी धावपळ का आहे, तर हे तुम्हाला येत्या 8 दिवसाच्या आत समजून जाईल की आमची एवढी धावपळ का होती. आणि मग त्यानंतर आम्ही आलो आहुंच्या बँकेत. आहुंच्या बँकेत आल्यावर थोडाफार प्रॉब्लेम झाला डॉक्युमेंटचा. त्यासाठी आम्ही पुन्हा आलो झेरॉक्स काढायला. आम्ही परमला त्याच्या मावशीकडे दिलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर. 2-3 बँकांमध्ये गेलो. खूप सारी कामं होती आज ती केली. आणि झालं काय की एका बँकेमध्ये आम्हाला लागणार होता 1 तास उशीर. तर मग त्या वेळेमध्ये काय करायचं, तर मग आहोंना सुचलं की तुझ्यासाठी आपण ट्रायपॉड घेऊया. जर सिटीमध्ये आलोय तर घेऊनच टाकू. कारण त्यांचं म्हणणं होतं की तू मोबाईल इकडे ठेव तिकडे ठेव, किती तो कॅमेरा अँगल करते आणि मग कधी एक व्हिडिओ शूट होतो. तर मग त्यांनी सांगितलं की एक ट्रायपॉड घेऊ. पण माझी एक अट होती की 500-600 पर्यंत भेटला तरच मी घेणार, नाही तर मी घेणार नाही. पण मग तसंच काही झालंय. आहोंनी मला घेऊन दिला मस्त असा ट्रायपॉड. तर तो कसा आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्हाला याच्यावरनं कळलंच असेल की ही आहे रिंग लाईट आणि याच्यात आहे ट्रायपॉड. कारण ट्रायपॉड मुळे एक होणार आहे की माझ्या शिवायचं काम कमी होणार. आता मलाच बसवलंय. आज शेवटचं आहे की शिवाय माझा मोबाईल धरून व्हिडिओ शूट करतोय. उद्या पण केलं शिवायला आरामच आराम. हो ना शिवाय? ती पहिली बेंच बाट नव्हती ती आपल्या व्हिडिओ ती बोलती तेरी मम्मी और त्या बाहेर येते तू का येत अशी म्हणते का? हा पहिली बेंच बाट नव्हती ती बोलती अभी रहेगा बोलना मैं भी रहूंगा व्हिडिओ में. तर असा आहे मस्त असा ट्रायपॉड. आता हा जो ट्रायपॉड आहे तुम्हाला दिसायला जरी छोटा आहे तरी हा
हाईटने पण खूप लांब होणार आहे आणि छान अशी क्वालिटी आहे. तुम्हाला थोड्या वेळात ओपन करून दाखवेल. आता ओपन नाही करत आहे याचं कारण समजून घ्या. हे बघा माझा परम की ज्याला आत्ताच खेळायला पाहिजे, त्याच्यामुळे तो जर मी आता ओपन करून तुम्हाला दाखवला तर तो मला पुन्हा या बॉक्स मध्ये ठेवू देणार नाही. आणि आहो आले की तेव्हाच आम्ही तो छान फिट करणार आहे. नको ना पम्मा, खेळायचं नाही ना ते. हा, तर ते आले की तेव्हा आम्ही फिट करणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे पोरग आत्ताच मला हे काय म्हणतात ट्रायपॉडला हात लावू देत नाहीये. चांगला केल्यावर काय करणार आहे काय माहिती. म्हणून म्हणजे जवळपास आता पुढच्या महिन्यात माझ्या चॅनलला 1 वर्ष होईल मी ट्रायपॉड घेत नव्हती. हेच मेन कारण आहे, म्हणजे माझा परम त्याचं केव्हाच चाललेलं शिवाने त्याचं किती वेळापासून चाललंय पाहिलं का. तर त्याचं केव्हाच चाललेलं होतं की बॉक्स मध्ये काय ओपन कर. पण मग मी आता फायनली ओपन केलाय आणि याची हाईट किती होते, कसा होतो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते, जेव्हा परत थोडा लांब असेल. हा, आता खेळू नका, शांत बैस. त्यानंतर घेतली मी ही रिंग लाईट. तुम्हाला तर रिंग लाईट दाखवते. हो, खाली ठेव बबली, लागून जाईल. खाली ठेवा. एलईडी तिथे लिहिलेलं एलईडीच आहे वाटतं. अशी तर ठेव. ही रिंग लाईट आहे, तुम्हाला दाखवते. ते आता तुला मी नंतर सांगेल, आता काहीच सांगणार नाही. तर घेतली मी, तू शांत टॉयलेट घेतली मी मस्त अशी रिंग लाईट, कारण मला ही लागणारच होती. कारण होतं कसं की लाईट गेली का उजेड येत नाही. तो आता बोलू देणार आहे का, तो तर एक प्रॉब्लेम आहेच. आणि मेन म्हणजे किचन मध्ये ना की कधी कधी खूप अंधार येत असतो, पाहिजे तसा व्हिडिओ दिसत नव्हता किंवा लाईट पण येत नव्हती. तर त्यामुळे मी मस्त अशी रिंग लाईट पण घेतलीये आणि एक घेतलाय ट्रायपॉड. तर तुम्हाला हे सगळं मी सेट करून दाखवते, ते थोड्या वेळाने शिवायचे पप्पा आल्यावर. कारण हा मुलगा आहे की जो मला काहीच करू देणार नाही. तो युट्यूब वरून पाय ना मम्मी, युट्यूब वरून पाय ना. अरे नाही करेल मी, पण परम आहे ना, पाहिलं ना आताच किती याला हात लावू का त्याला हात लावू असा परम करतोय. सांग त्यांना, सांग माझ्या मम्मीने आणलेला ट्रायपॉड कसा आणला, छान छान न्यू. आणि परम आहे की अजिबात माझ्या ट्रायपॉडला हात लावणार नाही. आता खाली ठेवून दे, लागून जाईल ना, ठेवून दे ना. तर ते आले की तेव्हा मी फिटिंग करते सगळा, कारण परम आहे की जो मला अजिबात करू देणार नाही. तर चला असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि तुम्हाला आता दिसेल थोड्याच वेळात की ट्रायपॉड फिटिंग केल्यावर कसा दिसतोय. आणि आता जरी घड्याळात वाजलेले 9:30, कारण दुपार नंतर. बोला काय म्हणणं आहे. आता ठेवून द्यायचंय ते आपल्याला पॅक करून. आता खेळायचंय का ते, बघितलं आता लगेच खेळायला पाहिजे. आता वाजले 9:30, कारण खूप सारा दिवस बिझी गेला माझा आजचा, त्यामुळे दुपारी मला व्हिडिओ नाही घेता आला. कारण आम्हाला घरी येते तर 3 वाजलेले. त्यानंतर काहीतरी खाण्यासाठी बनवलं, पुन्हा शिवायची ट्युशन, हे सगळ्यामध्ये खूप दिवस बिझी गेला. आणि डायरेक्टली मी आता व्हिडिओ स्टार्ट केला रात्री 9:30 वाजता. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघत राहा आम्ही आणलेला ट्रायपॉड कसा दिसतो. झालं काय, आज आहोंना यायला खूप सारा उशीर झाला आणि त्यानंतर आम्ही घेतला ट्रायपॉड फिटिंग करायला. कारण मला ट्रायपॉड आहे की हा लागणारच होता उद्याच्या शूटसाठी, तर मला तो लागणारच. आणि ट्रायपॉड मी फिटिंग करू शकत नाही, याच्यातली काही गोष्ट नव्हती. मी जर करायला घेतला असता तर माझे दोघं कार्टून आहे की त्यांनीच इतकं मध्ये मध्ये केलं असतं की काहीतरी 12 नक्कीच वाजले असते. म्हणून मग मी म्हटलं आहो आले की मगच करूया. पण ते फिटिंग करत असताना पण माझे कार्टून आहे की जे त्यांच्या मागे पुढे करतच होते, पप्पा मी इथे हात लावू का तिथे करू का. आणि ते सगळं बघून माझ्या परमला मात्र खूप सारा आनंद होत होता की हे काहीतरी न्यू आपल्या घरात आलेलं आहे आणि आपल्याला ते खेळायला भेटणार आहे. बघा रात्रीचे वाजलेले होते 11 आणि तेव्हा आमचं हे काम चाललेलं होतं. आणि 11 वाजू द्या किंवा 12, माझा परम आहे ना अजिबात झोपत नाही जोपर्यंत सगळे लाईट्स बंद होणार नाही. तर असा काही माझा आगाऊपणा आहे. मग त्यानंतर मस्त असा
ट्रायपॉड आम्ही फिटिंग केला आणि खरंच हा ट्रायपॉड झालाय तो फक्त आहोंमुळे, कारण त्यांनी मनावर घेतलं काल आणि आमच्याकडे 1 तास वेळ होता कारण बँकेच्या कामांना उशीर लागणार होता. तर तो 1 तास आपण कसा उपयोगी आणायचा यासाठी आम्ही गेलेलो होतो सिटीमध्ये आणि तिथून आणला मस्त असा ट्रायपॉड. तर हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि मला परवडला का 500-600च्याच मध्ये हा भेटलेला आहे ट्रायपॉड विथ रिंग लाईट. तर परवडला की महाग गेला तेही मला नक्की सांगा. आणि रिंग लाईट मी फक्त 12 इंचचीच घेतली आहे, त्यापेक्षा मोठी जास्त घेतली नाही कारण याचाच उजेड हा खूप सारा आणि मस्त पडला. कारण जेव्हा मी हॉलचे सगळे लाईट्स ऑफ केले तर पूर्ण हॉलमध्ये या रिंग लाईटचा उजेड झालेला. याच्यावरून मला कळलं की आपला तरी परवडला आहे, कमी पैशामध्ये छान असा भेटलेला आहे. चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा. आणि हे बघा इथे सुद्धा तेच चालू आहे बरं का, मला लाईट चेंज करायचे आहे कारण त्या रिंग लाईटचे मस्त असे कलर येत होते. तिथे माझा परम आहे की ज्याला स्वतः ते रिंग लाईटचे लाईट्स चेंज करायचे होते. तर त्याचे पप्पा असताना पण त्यांनी एवढा त्रास दिला. तर विचार करा मी जर एकटी असते रिंग लाईट फिटिंग करायला तर पोरांनी माझी काय हालत केली असती. चला मग भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये आणि उद्यापासून तुम्हाला सगळे व्हिडिओ क्लिअर आणि स्पष्ट दिसतील कारण असेल माझ्या सोबतीला ट्रायपॉड. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. बाय.